स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरात गुन्हेगारी कारवायांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या उमेश आरबोळे आणि त्याच्या गँगविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असून या गँगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी हा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे सादर केल्याची माहिती दिली. उमेश आरबोळे आणि त्याच्या गँगवर इचलकरंजी शहरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दहशत माजवणं तसंच इतर बेकायदेशीर कृत्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या टोळीचा वाढता प्रभाव पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरत होता. अलीकडील काही घटनांमध्येही या गँगच्या सदस्यांनी खंडणी मागणं, शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणं आणि मालमत्तेचं नुकसान करणं अशा प्रकारांमुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास आरोपींवर अधिक कठोर आणि प्रभावी पद्धतीनं गुन्हे दाखल करता येतात. तसंच या कायद्यामुळे गुन्हेगारांच्या आर्थिक स्रोतांवरही नियंत्रण आणायला मदत होते. त्यामुळे अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मोक्का हा प्रभावी उपाय असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं. तसंच उमेश आरबोळे गँगविरुद्ध उपलब्ध पुरावे, दाखल गुन्ह्यांची संख्या आणि त्याची गंभीरता लक्षात घेता हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून प्रस्तावाचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मोक्का अंतर्गत कारवाईला मान्यता मिळाल्यास आरबोळे गँगच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असून त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. इचलकरंजी जो गावबा पोलिसांच्या हद्दीमध्ये जो प्रकार घडला, आरबोळे गँगने लोकांच्या गाड्या फोडण्यात काढण्यात आली, दहशतवादी लोक भीतीचे वातावरण, काय सांगतात? तो देखील प्रकार 13 तारखेला सायंकाळी 8:30-9च्या आसपास त्या ठिकाणी झालेला आहे. सदर प्रकारामध्ये जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्या ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवण्याकरता परिसरामध्ये जाऊन त्यांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे असल्यामुळे त्यांचं रेकॉर्ड तपासून त्यांच्यावरती जी कडक कारवाई शक्य आहे ती कारवाई पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. तसंच नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपल्या आजूबाजूला परिसरात अशा पद्धतीने आपल्याला कोणी त्रास देत असेल तर आपण तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा या गुन्हेगारांवरती कडक कारवाई करण्यात येईल. आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात देखील आम्ही व्हिजिबल पोलिसिंग आणि गस्त घालण्यावरती भर दिलेला आहे. रेकॉर्डवरील आरोपी तपासणं, त्याच पद्धतीनं सदरचे जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाया कडक करून अशा पद्धतीचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याकरता पोलीस विभाग पूर्णपणे दक्षता घेत आहे. त्यांच्यावर मोक्याचा प्रस्ताव पुन्हा होणार. सदर आरोपींचं जे रेकॉर्ड आहे त्याची तपासणी करून त्या क्रायटेरियामध्ये ते फुलफिल होत असतील तर त्यांच्यावरती त्या पद्धतीची कडक कारवाई करण्यात येणार आहे.